ताई नमस्कार. हो नमस्कार. सावरगाव कुसूर हा जिल्हा परिषद गट आहे. या गटामध्ये चांगल्या प्रकारे अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत यांचं काम चालू आहे. जर पाहायला गेलं तर हा जो गट आहे पूर्वीचा असणारे जे नेतृत्व होते गुलाबशेठ पारखे, आशाताई बुचके आणि आता नव्याने संतोषदादा चव्हाण यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेला आहे. काय वाटतं कशा प्रकारे काम राहील यांचं? खूप चांगलं आहे, अतिशय चांगलं काम आहे दादांचं. काय दादांनी काय कामं केली? दादांनी आता इनी तर सांगितलं जातं सर्वच कामं केल्यात आणि यापुढेही करतील असं आश्वासनही दिलेलं आहे. ज्या मुलांना रोजगार नाही त्यांच्यासाठी रोजगारही उपलब्ध करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि करतील हाही एक विश्वास आहे आमचा. आणि दादा एक असा माणूस आहे का असं म्हणजे मोठे पण नाही त्यांचा का मी पैसा आहे माझ्याकडं म्हणून मी मोठा आहे. आम्हाला सर्वांना धरून चालतात, गोरगरिबांना धरून चालतात. असा अभिमान ही गोष्टच नाही दादांकडं. म्हणजे मी असा माणूस आजपर्यंत पाहिलाच नाही नेता म्हणून. एक नेता आहे, पद आहे म्हणून कुठलाही अभिमान पाळत नाहीत. आज आम्ही 1 महिना झाला त्यांच्यासोबत फिरतोय. अतिशय चांगला माणूस आहे, मन मिळाव आणि सगळ्यांना समजून घेणारा. काय एखादं काम या गावात त्यांच्या गावातले आता भरपूर काम आहेत. महिलांसाठी केलेलं असं काम महिलांसाठी करतायत आणि आता हे मंदिराचं कलर काम दादांनीच केलेलं आहे. रस्त्याचंही काम केलंय, मुलांसाठी करतात, महिलांसाठी करतात. असं एखादं काम जे तुमच्या गावामध्ये मोठं काम झालं त्यांच्या कार्यातून, असं कुठली काम आहे? आता रोडचं काम दादांच्याच हस्ते होणार आहे आणि आता हे मंदिराचं कलर काम हे मोठंच आहे ना. म्हणजे अनेक लोक म्हणतात की यावेळेस ताईला संधी द्यायची, काय सांगाल आपण? आता लोक काय म्हणतात जे असं त्याचं मत आहे. शेवटी प्रत्येकाचं मत आहे, प्रत्येक जण आपलं मत मांडतोय. आम्हाला वाटतं आमचे दादा येतील, त्यांना वाटतं ताई. शेवटी ज्याचं त्याचं मत येते, आपण नाही बोलू शकत ना काय. पण आम्हाला वाटतं की आमचे दादाच येतील म्हणून. काहींना असं म्हणणं आहे की आम्हाला नवीन चेहरा संधी द्यायची आहे. मग दादा नवीनच चेहरा आहे ना, दादांचा चेहरा नवीनच आहे ना, आता जुना थोडा आहे. या ठिकाणचं जे तिन्ही उमेदवार आहेत यांची या ठिकाणी तुल्यबळ लढती होणार आहे. तिघांचंही मतदानाची विभागणी जर केली तर विभागणी करत असताना या तिघांना मतदान तुमच्या गावातून कोणाला जास्त मिळेल? मताचं सांगू शकत नाहीत. शेवटी तो अंतस्थ विषय, कोण कोणाला किती मत करतं हे नाही सांगू शकत आपण. माणूस म्हणून तुम्ही दादांच्या पाठीमागे आहात खंबीरपणे. पण दादा 100% निवडून येणार. दादाचं काम कसं आहे तुमच्या गावामध्ये? संतोष दादाचं काम चांगलं आहे. आमच्यासाठी त्यांनी प्रिंटर दिलेत, जे आम्ही म्हणजे असं लांब जायला लागायचं ना हे करायला, झेरॉक्स बिरॉक्स काढायला, तर त्यांनी आमच्या गावाला प्रिंटर दिले. मग आमचं काम गावातच होतं. परत आमच्या मंदिराला रंगकामाला पैसे पण दिले, रस्त्याचा रस्ता पण दिलाय आम्हाला एक. कुठलंही पद नसताना? हो, कुठलंही पद नसताना. आणि कसं काम ऐकतात ते आपलं, आपण काही सांगितलं तर येतात मदतीला, धावून येतात सगळं, सर्वसामान्यांच्या मदतीला धावतात. हो, चांगले. तसं संतोष दादांचं पण काम चांगले. शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय कामं आहेत त्यांची या ठिकाणी? करताना तसं आता शाळेतल्या मुलांना त्यांनी दप्तरं वाटली, काय आपले प्रॉब्लेम असेल त्यांना सांगितलं तर ते लगेच सॉल्व्ह करतात. म्हटलं का दादा असं आम्हाला इथं हे पाहिजे ते पाहिजे, दादा ऐकून घेतात आपली समस्या सगळे आणि करतात योग्य प्रकारे त्यांचे. समस्या ऐकणारं नेतृत्व आहे. हा, आपल्या ठिकाणी काही रस्त्यांची कामं असतील, विकास कामं असतील, या बाबतीमध्ये त्यांचं कामाचा हक्कांना कसा आहे? तो पण चांगला आहे त्यांचा. आणि सगळ्यात जास्त म्हणजे ते महिलांना जास्त सहकार्य करतात, अडी अडचणीला धावून येणारे.